पॉवर्टी एनिवेअर इज अ थ्रेट टू प्रॉस्पेरिटी एव्हरीवेअर. कुठल्याही देशामध्ये जर दारिद्र्य अस्तित्वात असेल तर ते दारिद्र्य जगातल्या इतर कुठल्याही प्रदेशातल्या समृद्धतेसाठी धोका उत्पन्न करू शकतं. हे या निबंधाच्या टॉपिकचा मूळ गाभा आहे. मग याच्यामध्ये काही मुद्दे महत्वाचे काय, कुठलेही कोणत्याही स्वरूपाचे असंही म्हणता येईल, आणि दुसरीकडे सर्व प्रदेशातल्या समृद्धीसाठी धोकाचं असते सर्व. मग तुम्ही तुमचं आता लिहिलेलं आहे ते म्हणजे काय, इंट्रो लिहिलेलं आहे, मेन बॉडी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही याची दोन्हीकडून साधक बाधक चर्चा केलेली आहे. आपल्यासाठी कन्सर्न आहे की तो म्हणजे याचं कन्क्लुजन कसं असणार आहे, बरोबर आहे का. मग जसं आपण पाठीमागच्या एसे संदर्भात पाहिलं तसं याचं सुद्धा कन्क्लुजन आपल्याला किमान 2 बाबी लक्षात ठेवून करायचंच आहे. कुठल्या 2 बाबी, तर एक म्हणजे ते व्हिजनरी असायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असलं पाहिजे. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असलं पाहिजे. मग व्हिजनरी म्हणजे काय की थोडंसं पुढे बघा, भविष्याकडे वेध घ्या, भविष्याचा वेध घ्या. मग भविष्याचा वेध घेत असताना काय करू शकतो आपण इथे, तर एक मागचं आपल्याला बघा खूप छान असं एक उदाहरण आहे. 2 कोटेशन तुम्ही इथे जोडू शकता. पहिलं कोटेशन ते म्हणजे बघा व्हिजनसाठी सांगतोय, व्हिजनसाठी पहिलं कोटेशन मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, आणि त्याने सुरुवात करा, आय हॅव अ ड्रीम, माझं एक स्वप्न आहे की नाही. मग त्यांचं जे बघा स्वप्न आहे, त्यांचं जे भाषण आहे, तुम्ही ते वाचलं असेल, नसेल वाचलं वाचा. आणि त्या भाषणाची जी सुरुवात आहे की नाही ती तुमच्या या पॉवर्टी एंडिंगसाठी तुमची काय असली पाहिजे, निष्कर्षाची सुरुवात असू शकते. माझ्या स्वप्नात आय हॅव अ ड्रीम, माझं एक स्वप्न आहे की जिथे या पृथ्वी तलावरील दारिद्र्य दूर झालेलं असेल, प्रत्येकाला पोटभर अन्न मिळालेलं असेल, अंगभर कपडा मिळालेला असेल, आणि त्याचबरोबर त्यांच्या आकांक्षा, महत्वाकांक्षा यांची पूर्तता होण्यासाठी सर्व काही पायाभूत आणि सामाजिक सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध असते. माझं स्वप्न आहे प्रत्येक बालकाच्या डोळ्यामध्ये तरळणारं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचं पाठबळ त्याला उपलब्ध असेल. माझं स्वप्न आहे की कोणीही या पृथ्वी तलावरती उद्या भुकेला म्हणून मृत्यू पावणार नाहीये, कुपोषणाने मृत्यू होणार नाहीये, कोणतीही माता पोषक अन्न न मिळाल्या कारणाने तिचा माता मृत्यू होणार नाहीये. माझं एक स्वप्न आहे. आणि हे माझं स्वप्न म्हणजे काय, विजन सांगा, मला पुढे काय पाहिजे, मला पुढचा भारत आणि पुढचं जग हे या पद्धतीने पाहिजे. किंवा तुम्ही दुसरं एक इथे कोटेशन काय करू शकता सुरुवातीला, ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं. काय बरं, अ ट्रिस्ट विथ डेस्टिनी आहे की नाही, त्यांचं भाषण आहे बघा. 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पहाटेच्या वेळेस त्यांनी ते केलेलं हे आहे, भाषण आहे. त्यात काय म्हणतात, आम्ही एक नियतीशी करार केला होता आणि आज तो करार सत्यात आलेला आहे. आज आमचा देश पारतंत्र्यातून मुक्त झाला आहे की नाही. मग तुम्ही सुद्धा याची सुरुवात करू शकता. कन्क्लुजनची सुरुवात कशी करू शकता की ज्या पद्धतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1947 साली आपल्या स्वातंत्र्याच्या पहाटे वेळेस त्यांच्या भाषणामध्ये उद्गार काढले होते की आम्ही सर्व भारतीयांनी जो नियतीशी करार केला होता तो आज प्रत्यक्षात अवतरलेला आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मित्रांनो, चला आपण सुद्धा आज सर्वजण नियतीशी एक करार करूयात आणि करार करूयात की 2047 साली केवळ भारतच नव्हे तर जगभरातून दारिद्र्य नष्ट करण्यासाठी, जगभरातून दारिद्र्य मुक्त होण्यासाठी जगभरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक बालक, प्रत्येक माता ही अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊयात आणि नियतीशी करार करूयात. चला, आहे की नाही, मस्तपैकी सुरुवात होईल की नाही आपल्या.
त्या कन्क्लुजनच्या याची. म्हणजे याच्यापासून तुम्ही काय केलं, व्हिजन तुमचं सांगताय आणि व्हिजन सांगून तुम्ही तुमच्या कन्क्लुजनची सुरुवात केली. पण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह पण करायचा आहे. मग तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार हे आपण पुढच्या पॅराग्राफमध्ये कन्क्लुजनमध्ये सांगणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे सांगायचं आहे की ज्या पद्धतीने दारिद्र्य हे काय आहे, आपल्याला हे अगोदर आपण चर्चा केली असणार आहे. आपल्याला आता इथं सांगायचंय काय की दारिद्र्य जग जेव्हा एक खेडं बनत चाललेलं आहे, जागतिकीकरणामुळे आज प्रत्येक जगातला प्रत्येक घटक हा एकमेकांशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे कारण बघा प्रश्नामध्येच काय सांगितलंय त्यांनी तो कनेक्टेडनेस दाखवलाय प्रश्नामध्ये. कसा की कुठेही दारिद्र्य असू दे त्याचा परिणाम सर्वत्र होणार आहे. मग निबंधच हा जागतिक स्वरूपातला आहे, त्याला फक्त भारतापर्यंत मर्यादित ठेवू नका. मग निबंध जर जागतिक स्वरूपातला असेल तर त्याला भारतापर्यंत फक्त मर्यादित ठेवू नका. मग इथे उत्तरामध्ये सुद्धा तुम्ही काय करा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड काय दाखवा की जेव्हा जग हे आज एकत्र आलेलं आहे, जेव्हा जग परस्परांशी जोडलं गेलेलं आहे, जेव्हा जग एकमेकांवरती अवलंबून आहे, तेव्हा जर स्वप्नात उतरवायचं असेल आपलं काय हे वरती, जर ते स्वप्न पूर्ण करायचं असेल, दारिद्र्य मुक्त जगाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपण सर्व राष्ट्रांनी याबाबत कटिबद्ध होणं गरजेचं आहे. सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन दारिद्र्य दूर करण्यासाठी कटिबद्ध असणं आवश्यक आहे. सर्व राष्ट्रांनी दारिद्र्य दूर करण्यासाठी कटिबद्ध होणं गरजेचं आहे. कटिबद्धता म्हणजे आपण काय केलं, उपाय सांगितला. काय हे तेव्हा शक्य आहे जेव्हा सर्व राष्ट्र एकत्र येतील. जेव्हा सर्व राष्ट्र, हा प्रश्न फक्त एका राष्ट्राचा, एका समाजाचा, एका समुदायाचा नाहीये, हा प्रश्न सर्वांचा आहे, हा मानवतेचा प्रश्न आहे. आणि म्हणून जर आपल्याला या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन कटिबद्धतेने प्रयत्न केले, जर सर्व खाजगी व सार्वजनिक अशा संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न केले, म्हणजे शासन तर आहेच आहे पण खाजगी घटक सुद्धा, मग ते MNC कंपन्या असतील किंवा ते खाजगी घटक असतील, छोटे मोठे व्यवसाय किंवा उद्योजक असतील, या सर्वांनी एकत्र येऊन आपण जर प्रयत्न केले तर हे शक्य आहे. आणि त्याचबरोबर जर आपण सर्व धनिकांनी सुद्धा या ठिकाणी दारिद्र्य दूर करण्यासाठी आपापला प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तरी सुद्धा हे शक्य होऊ शकतं. धनिकांनी आपापल्या स्तरावरती काय करावेत, आपापले प्रयत्न करणं. मग तुम्ही याच्यामध्ये सांगा, मग फॅक्ट जोडा. मग कसं जोडू शकता बघा की इथे सांगा सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन हे कटिबद्ध केलं तर. बघा फॉर एक्झाम्पल सांगतो, इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे माहितीये, ISA आपल्याला माहितीये. मग इंटरनॅशनल सोलार अलायन्स जसं आहे तसंच आपण काय करूया, इंटरनॅशनल अँटी पॉवर्टी अलायन्स स्थापन करूया. बघा इनोव्हेटिव्ह गेलं, हे उपाय सांगताय तुम्ही. मग जसं इंटरनॅशनल सोलार अलायन्स साठी आपण एकत्र येऊ शकतो तसं इंटरनॅशनल अँटी पॉवर्टी अलायन्स साठी सुद्धा आपण एकत्र येऊ शकतो. हे सांगा, हे सांगा त्या ठिकाणी. ज्या पद्धतीने खाजगी आणि सार्वजनिक घटक हे एकत्र येऊन जर ते जागतिक स्तरावरती कोरोनाच्या विरोधात लढाई देऊ शकतात तर दारिद्र्याच्या विरोधात सुद्धा ही इमर्जन्सी आणि ही लढाई देऊ शकतात, हे सांगा. आणि सर्व धनिकांनी आपापले प्रयत्न म्हणजेच काय, गिव्हिंग प्लेज नावाची जी आंतरराष्ट्रीय चळवळ आहे, जी बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या फाउंडेशनने सुरू केलेली, जिथे जगातले जे अब्जाधीश असतात ते आपल्या परीने काय करतात, दान देतात. हे गिव्हिंग प्लेज साठी हे जसं ऑलरेडी एकत्र आलेले आहेत तर हेच उपाय, हेच प्रयत्न, फक्त आणखी तीव्रता वाढवण्याची त्याची गरज आहे, हे सुद्धा याच्यामध्ये सांगा. आणि त्याच पद्धतीने शेवट जो करायचा आहे तुम्हाला तर तुम्ही तो करू शकता. शेवट कसा आणखी करू शकता, एक वाक्य टाकू शकता की हे जे जग आहे ते अन्याय मुक्त, विषमता मुक्त आणि न्यायपूर्ण जर बनवायचं असेल तर आपल्याला हे करावं लागेल. आणि हे आपण करू शकतो. जेव्हा जेव्हा मानवतेसमोर संकट निर्माण झालंय हे आपण सिद्ध केलेलं आहे. उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्ध होईपर्यंत थांबू नका. चला एंड. अशा पद्धतीने आपण याचं कन्क्लुजन करू शकतो. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.